श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ, सार्वजनिक शब्द जो आहे ना तो फार इम्पॉर्टंट आहे. पण तुला सांगू का, गणपती बघायला जाताना ते गर्दीतच मजा असते. सक्सेस मिळत गेला ना की मग अजून काम करायची उभारी येते. अरे आपण हा कार्यक्रम सक्सेस झाला, चला अजून चांगलं. मग तुळशीबाग मंडळ हे सगळ्यांचा परिवार झालेला आहे. आपण आपल्यातलं मी पण बाजूला ठेवलं ना की सगळं होतं. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण सण उत्सव साजरे करतो ते ठराविक कालावधीपुरते, आणि आता आपला गणेशोत्सव आहे. 10 दिवसांचा हा आपण उत्सव साजरा करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वेध लागतात पुढील वर्षीचे. पण आपल्यासोबत असं एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे जे हा उत्सव वर्षभर साजरा करतात, तोही आपल्या समाजकार्यातून बाप्पाची सेवा करण्याचा वसा त्यांनी जपलेला आहे. 125 वर्ष म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष ते साजरे करतायत. एव्हाना तुम्हाला समजत असेल, आपला पुण्यातील मानाचा 4था गणपती म्हणजेच श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत. त्यांचे शांत, हुशार, संयमी कोषाध्यक्ष श्री नितीन पंडित सर. त्यांचं स्वागत करूयात, त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, जाणून घेऊयात शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल, त्यांच्या पुढील संकल्पाबद्दल आणि ग्लोबल गणेश फेस्टिवलबद्दल. सर, स्वागत आहे तुमचं. सर, मागील वर्षी उत्सव आणि मीचं पहिलं पर्व झालं, बाप्पाला नक्की काय हवंय, तेव्हा तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि आत्ता दुसऱ्या पर्वातही तुमचं मार्गदर्शन लाभतंय. आणि तुम्ही योगायोग म्हणजे हा तुम्ही शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करताय, तर ह्या 125 वर्षाबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्या भावना कशा जोडल्या गेलेल्या आहेत? कारण भावना असं शब्द सांगणं मला अवघड आहे, कारण आम्ही आता सगळं ते प्रत्यक्षात करतोय. म्हणजे खरं तर 2000 साली शताब्दी झाली आणि त्यानंतर गणपती मंडळाची वाटचाल गणेश उत्सवातनं सामाजिक कामाशी चालूच होती. परंतु जसं कोविड नंतर आमच्या इथं नवीन विश्वस्तांची नेमणूक झाली आणि त्यानंतर मग सगळ्यांनीच ठेवलं आहे 2025 आपल्याला एकदम अविस्मरणीय करायचं. आणि खरं तर नियोजन तेव्हापासूनच चालू झालं 2021 नंतर. आणि आपण आता बघताय की तुळशीबाग मंडळ जानेवारीपासून ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये लोकांसमोर येते, विविध प्रकारचे कार्यक्रम घेते, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुळशीबाग मंडळ अग्रेसर म्हणून काम करते. त्यामुळे त्या भावना खूप मनाला एक आनंद पण येतोय आणि एक अभिमान वाटतो की अरे आज आपण एवढे वर्ष काम करताना 125 वर्षामध्ये मी त्याचा एक भाग आहे आणि त्या भाग म्हणजे मला ती संधी मिळते काम करायची ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो मनस्वी खूप आनंद होतो. अगदी ऐकतानाही काटा येतो अंगावर. त्यात तुम्ही तर स्वतः 125 वर्ष साजरं करत आहात. सर, एक ना गणेशोत्सव आपण 10 दिवसांचा साजरा केल्यानंतर ज्यावेळी विसर्जन होतं बाप्पाचं, त्यावेळी कुठेतरी बाप्पा आपल्याला सोडून गेलेला आहे आणि ते दुःखही आपल्याला मनी दाटलेलं असतं आणि एक पुन्हा एकदा उत्सुकता असते पुढच्या वर्षीच्या उत्सवाची. आणि त्यात 125 वर्ष तुम्हाला साजरं करायचं आहे. ते बाप्पाला निरोप देतानाचं दुःख आणि हे 125वं वर्ष सुरू होतंय, तर ह्या सगळ्या भावना, ह्या संमिश्र भावना कशा होत्या, काय सांगाल त्याबद्दल? मी मागतच म्हटलं ना की आनंद तर आम्हाला खूप होतो, पण त्या आनंदाबरोबर एक जबाबदारीची पण भावना होती. कारण सगळ्यांच्या अपेक्षा मानाचा 4था गणपती जसं आमचे विकासजी पवार अध्यक्ष झाले आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की गणेश तुळशीबाग आपल्याला माहिती की थोडंसं कन्स्ट्रक्शन एरिया असतो आणि आमचे ते पेशवेकालीन मंदिर आहे, त्या गणपती मंदिराच्या इथेच तो गणपती बसायचा अनेक वर्ष. परंतु अध्यक्ष म्हटले की आपण यावर्षी गणपतीला मुख्य रस्त्यावरती आणू की जिथं 3 रस्ते तुळशीबागेचे येतात, त्यावेळी लोकांना त्याचं चांगलं दर्शन होईल. आणि मग त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आम्ही सगळ्या मंडळांनी म्हटलं नाही करूयात. आणि तो जसं बाहेर आला तेव्हा हे सगळं गणपतीचं अख्खं आमचं सगळं चित्रच बदललं म्हणजे एकूण सगळ्याच. कारण काय झालं, तो बाप्पा आपण पाहिलं एक तर पुण्यातली सर्वात मोठी मूर्ती आहे आणि त्या आमच्या त्या मंदिराच्या भागामध्ये तो असं थोडा झाकला जायचा आणि जेव्हा तो असं ओपन झाला तर त्याचं ते भव्य रूप आणून लोकांना खूप आकर्षित झालं आणि त्याला ती साजेशी अशी सजावट पण केली 3-4 वर्ष
चालू केली, त्यामुळे ते खूप चांगलं झालं. विसर्जन मिरवणुकीतच आमच्या युवा कार्यकर्त्यांनी काय केलं, विसर्जन मिरवणुकीचा रथ असतो ना, त्याच्या मागे असा एक भला मोठा बॅनर टाकला आणि त्याच्यावर लिहिलं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष 2025. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात ना, विसर्जन करायच्या आधी नाही, जी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावरच आम्हाला 2025चे वेध लागले होते की अरे हा बाप्पा जरी आपण निरोप देतोय तरी मला उद्यापासून परत काम चालू करायचंय 2025. खरं तर कार्यकर्ता असतानाही तुम्ही इतकी कार्य पार पाडलेली आहेत, पण ज्यावेळी हा प्रवास होता कार्यकर्ता म्हणून, त्यावेळी कधी असं जाणवलं होतं, कधी असं वाटलं होतं का की अपेक्षा होती का की मी कोषाध्यक्ष बनेन भविष्यात? नाही, अपेक्षित असं काही नव्हतं. कारण खरं सांगू का तुम्हाला, तेव्हा काम करताना असं पदाला फार एवढं हे नव्हतं, म्हणजे असं की सगळेच काम करायचे चांगल्या पद्धतीने. फक्त थोडासा फरक काय होता की मी थोडा जास्त वेळ द्यायचो, कारण मला त्यात जरा इंटरेस्ट होता की अरे आपल्या मंडळाने असं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मग ते कल्पना शेअर करायचो, मग करताना काय करायचं, मग अरे हो हे करता येईल का आपल्याला. त्यामुळे थोडंसं मी त्याच्यात अग्रेसिव्ह असल्यामुळं मग काय व्हायचं, आपण एखादी कल्पना मांडली तर माझे सगळे सिनियर सहकार्य नाही चांगली कल्पना आहे, मग कर तू, मग आपणच त्यात इन्व्हॉल्वमेंट व्हायचो. मग पर्यायी काय आलं, इन्व्हॉल्वमेंट वाढली की जबाबदारी पण ती माझ्यावर यायची कार्यक्रमाची, तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड व्हायची. आणि मग स्वाभाविकच खरं सांगू का, जो काम करतो ना त्याला ऑटोमॅटिकली पद हे मिळतच जातं, म्हणजे त्याला असं काही करायचं नसतं. आणि खरं सांगू का, आमच्या कृषीपक मंडळामध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे की इथं कुठल्याही पदासाठी म्हणजे असं आम्हाला सांगायला लागतं अरे तू ह्या वर्षी जबाबदारी घे. सगळेजण म्हणतात अरे पद नको, मी माझं काम करतो. म्हणजे हे जे काही आमच्या इथं जे काही वातावरण आहे ना, ते खूप हेल्दी वातावरण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कधीच असं होत नाही की अरे मला हे पद पाहिजे किंवा ते पद पाहिजे, मला पर्याय नाही. 2000 साली जेव्हा शताब्दी महोत्सव होता ना, तर खऱ्या अर्थानं मग त्यावेळेस आमचा एक निर्णय झाला. आमचे सगळे सिनियर होते. खरं तर त्यावेळेस आमच्या त्या तत्कालीन अध्यक्ष भाऊ कावरेंचा खूप मोठेपणा म्हणायला लागेल. कारण जवळजवळ 20-25 वर्ष दत्ताभाऊ कावरे आमच्या मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी जो आता आपण गणपती बघतोय त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. म्हणजे विवेक खटावकर सरांनी तो केला, परंतु त्यासाठी निधी जमवणं आणि या सगळ्या गोष्टी करणं, त्यासाठी त्यांनी आपण म्हणतो ना पदरमोड केली. आणि खरंच त्यांनी केली आणि ते आधुनिक करतात. म्हणजे कारण त्यांची ती भावना होती की अरे नाही आपला गणपती झाला पाहिजे. आता ते कसं असतं, त्यांच्या वेळेस टीम जरा वेगळी होती नाही का, म्हणजे वेगळे विचार होते. आताची त्यांना टीम चांगली मिळाली. तर त्यावेळेस काय झालं, 1999 पर्यंत भाऊ अध्यक्ष होते आणि मग ते म्हटले अरे मुलांना मिटिंग घेतली, अरे बाबा पुढच्या वर्षी आपलं शताब्दी महोत्सव आहे, तर आपल्याला काही जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही आताच सांगा. नाही आमच्या मनात तुम्हाला कसे नाही का म्हटलं, असं कुणालाच वाटत नव्हतं की आम्ही अध्यक्ष व्हावं. परंतु एक विचार असा आला की DS खटावकर सर की ज्यांनी त्यांचं आयुष्य या तुळशीबागेमध्ये दिलं आणि 1952 सालापासून ते सजावट करतायत. आणि सांगायला मला आनंद आणि अभिमान पण वाटतो की महाराष्ट्रामध्ये पौराणिक धार्मिक हलते चालते देखाव्याची जी संकल्पना आहे ना, ती तुळशीबाग मंडळाने आणली. त्यावेळेस गणपतीचे वेगवेगळी रूपं असायची. नौका वाहन करणारा गणपती, नटराजन गणपती, आणि काका त्यांच्या कल्पकतेने हे करायचे सगळं सजावट. आणि हे सगळं कमी बजेटमध्ये असायचं बरं का. म्हणजे त्यांचं आहे ना, आमच्या इथं शंकराचं खूप सजावटी व्हायचं. मग शंकराला जे काही ड्रेपरी करतो ना, ते आपलं जनरल पोतं असतं ना, ते पोतं प्लॅस्टर मध्ये हे करायचे ते, आणि ते पोतं वगैरे लावून त्याला कलरिंग शेडिंग, म्हणजे असं वाटायचं अरे टिकतो त्यांनी वाघाचंच हे घातल्यावर असं वाटायचं. म्हणजे एवढी त्यांची कला होती आणि ते खूप असं कमी बजेटमध्ये करायचे. आणि मग सगळ्यांचा विचार असा आला, म्हणजे त्यावेळेस ते आमचे मोहन शेठ साखरे होते, अजून सिनियर होते, उठले नाही आपण DS खटावकरांना आपण तो मान देऊ. आणि मग भाऊ कावरेंचा पण मोठेपणा, मग एवढं शताब्दी मानाचा गणपती आणि अध्यक्षपद वास्तविक भाऊनी त्यावेळेस थोडंसं जरी काही केलं असतं तरी शेवटी आम्ही निर्णय सगळ्यांनी भाऊंवर दिला होता की भाऊ तुम्ही सांगा. म्हणजे मी मग तुळशीबागेच हेच वैशिष्ट्य आहे, पदासाठी कोण काम करत नाही, पण त्या बाप्पासाठी ती श्रद्धा असते मनामध्ये आणि ह्यासाठी सगळेजण तिथं झटत असतात. आणि मग त्यावेळेस DS खटावकर सरांना तो मान दिला गेला. आणि मला असं वाटतं या गणेशोत्सवच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय झाला की एखाद्या कलाकाराला त्या मंडळाचं अध्यक्षपद दिलं गेलं.
आणि मग ते DS खटावकरांना दिले गेले. अरे वा, इतकं तुम्ही एक तर कलाकारालाही मान देणं आणि आपल्या जमिनीला धरून राहणं हे सगळ्यात महत्वाचे आहे. तुम्ही आता म्हणालात की देखाव्यातही डिटेलिंग फार केलं जायचं, बरोबर. ती एकतर जागा फार छोटी आहे आपण बघायला गेलं तर, त्यात आपली मूर्ती ही बाप्पाची भव्य आहे. येणाऱ्या सगळ्या ज्या लेन आहेत त्या म्हणजे आपले तुळशीबाग आपण व्यापारी पेठ म्हणून आपण तिला ओळखतो. ह्या सगळं ज्यावेळी तिथे छोट्या छोट्या लेन मधून पब्लिक येतो, त्या छोट्या जागेत हा सगळा देखावा उभा केला जातो, त्यावेळी क्राऊड मॅनेजमेंट पण खूप महत्वाचं असेल. इतकी गर्दी येते, ते क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं जातं? आता तर काय झालंय, एकतर आता 2-5 वर्ष आले पोलीस पण थोडंसं काय करतात, पादचाऱ्यांसाठी कुठले रस्ते अवेलेबल आहेत हे डिक्लेरेशन करतात, त्यामुळे एक चांगला फरक पडलाय. आणि तुळशीबागेमध्ये आम्ही सुद्धा काय करतो की कुठल्या साईडनी लोकांनी आलं पाहिजे आणि ह्याचं थोडंसं कार्यकर्ते मॅनेजमेंट करतात. काही कॉलेजचे मुलं विद्यार्थी असतात की ते काही सोशल कॉज म्हणून मंडळाला हेल्पिंगसाठी येतात, त्यांची टीम येते, आमची सिक्युरिटी सिस्टीम पण असते, सिक्युरिटी फोर्स असते. आणि पण तुला सांगू का, गणपती बघायला जाताना ते गर्दीतच मजा असते. म्हणजे लोकांना कसं वाटतं ते गर्दीत धक्के खात खात घेऊन ते दर्शन गेलं. म्हणजे अगदी तू मला सांगू का, मला कधी कधी प्रश्न पडतो, आपण असं खूप मोठ्या ग्राउंड मध्ये जाऊन केली ना सजावट, तर ते लोकांना मजा पण नाही वाटणार. कारण लालबागचा गणपतीचा तो बघितला ना, सेम आहे अशा त्या गल्ल्या छोट्या छोट्या, आणि तिथनं ती लोक येतात, दर्शन करतात, जातात. परंतु आम्ही काळजी भरपूर घेतो. काही आम्ही वैद्यकीयची मदत पण केलेली असते. गेले 2-4 वर्ष आलं 108ला आमचं टाईप आहे की गणपतीमध्ये जर काही इन्सिडेंट चुकून घडला तर ती तात्कालीन मदत आम्ही त्यांना करत असतो. आणि पोलिसांचं पण असतं, म्हणजे 2-4 एकतर पोलीस, होमगार्ड्स, महिला वगैरे पण असतात. आणि लोक सुद्धा कोऑपरेट भरपूर करतात, सतर्क. हो, कारण खरं सांगू का, तुळशीबागेमध्ये लोकांना 12 महिने त्या गर्दीची सवय असते, त्यामुळे आम्हाला गर्दीच उलट आहे. ज्या दिवशी गर्दी नसेल त्या दिवशी आम्हाला चुकून निघत होते. आणि गर्दी म्हणजे आमचा आत्मा आहे तुळशीबागेचा, असं म्हटलं तरी वावग होणार नाही. त्यामुळे ती मॅनेजमेंट होऊन जातं. आता बोलण्याच्या ओघात लालबागच्या तुम्ही उदाहरण दिलं. 125 वर्षांचं जर लोगोचं अनावरण होतं, तर त्यावेळी लालबागच्या राजाचे विश्वस्त मंडळी आले होते, हो. तर तो अनुभव कसा आहे, आणि मग ते ज्यावेळी तुमच्याकडे येतात किंवा ते आल्यानंतर तुमची विचारांची देवाणघेवाण एकमेकांसोबत कशी होते? कारण आपल्या पुण्यातलं भव्य दिव्य मूर्तीचं मंडळ आणि त्यातही मानाचा 4था गणपती असा मान आहे. तर मग हे सगळं विचारांची देवाणघेवाण किंवा टिप्स एकमेकांना कशा दिल्या जातात? टिप्स म्हणण्यापेक्षा आहे ना, आता तुला सांगू का, कॉम्पिटिशन नाही राहिली, आता कोऑपरेशन झालंय. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी म्हटलं ना, आमच्या अध्यक्षांनी जे विकास पवार आहेत त्यांनी गणपती बाहेर काढायचा निर्णय घेतला. म्हणजे बाहेर मीन्स आमच्या मगाशी म्हटलं मी की अरे तो असा ओपन करायचा निर्णय घेतला. तर आम्ही म्हटलं अरे लालबागला पण हे असंच आहे, त्या गल्लीचे मिळतात, मग आपण लालबागला काय जाऊ नये. आणि आमचे मित्र होते प्रथमेश कामटे, तिकडे ते लालबाग, त्यांना असं बोलत टाकलं अरे आम्हाला अध्यक्षांना भेटते. मग आम्हाला काही नाही, फक्त आम्हाला मॅनेजमेंट बघायचं, कारण ते क्राऊड मॅनेजमेंट कशी करतात किंवा त्यांची सजावट कशी असते, उत्सव कसा करतात. आणि त्यांनी आनंदाने आम्हाला नेला आणि आम्ही सगळे गेलो होते लालबागचं. वास्तविक आता लालबागचं इथं काय आहे, पुण्यामध्ये अशी मंदिर आहेत, तसं लालबाग फक्त 10 दिवसच बसतो आणि त्याचं त्या समुद्रामध्ये विसर्जन होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा तिथे गेलो त्यावेळेस तिथे काही मूर्तीचं काहीच हे नव्हतं, अवशेष नव्हते. तर तिथे कसं त्यांचा एक दगड होता, म्हणजे नाही का जनरल आपलं गणेश उत्सवामध्ये येणारे भाविक सोडून, म्हणजे गणपती सोडून जे येतात त्या गल्लीमध्ये, तर त्यांना मग तारे इथं लालबाग बसतो असं बस, बाकी काय तिथे हे त्यांचं काही नाहीच आहे. तर मग त्यांना आम्ही भेटलो सगळ्या पदाधिकारी, त्यांनी त्यांचं काम दाखवलं. आणि ते बाळासाहेब कांबळे जे अध्यक्ष आहेत ना, खूप खूप म्हणजे साधा माणूस एकदम. म्हणजे अरे कसं होतं, आणि मी लालबाग राजाचा अध्यक्ष आणि मग तो आयोजक वगैरे काहीच नाही, एकदम डाऊन टू अर्थ. आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं आणि मग आम्हाला सगळं समजून सांगितलं, त्यांची ती पुस्तक लायब्ररी दाखवली, त्यांचे उपक्रम सांगितले, मॅनेजमेंट कसं करतात ते सांगितलं, उत्सवातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग ते खूप छान वाटलं. आणि मग मी एक आलो, मग आपलं कसं थोडंसं क्रिएटिव्ह लोक असतं, म्हणजे नाही का आपले भुंगे चालू होतात. मग मनात आलं
मुंबईत लाल फक्त पुण्यात तुळशीबाग, आणि मी ते टॅगलाईन केली आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि मग ते एवढंच. आणि काय होतं त्याच्यामध्ये, नुसतं म्हणायला काही नाही, पण त्याच्यामध्ये खूप गोष्टींचं साम्य होतं. जशी लालबागची मूर्ती आज 15-16 फूट, तशी तुळशीबागेची 14-15 फूट. लालबाग हे बाजारपेठेत बसतो, चिवडा गल्ली आहे, आजूबाजूच्या अशा त्या गल्ली, तिथं सगळं तसं तुळशीबाग सुद्धा या सगळ्या बाजारपेठेत बसतो. ते कल्याण नॅरो, नावामध्ये बाग, तिकडे पण बाग, इकडे पण बाग, हे असं सगळं ते यमक जुळून आलं. आणि ते यमक जुळून आल्यामुळे ते झालं आमचं. आणि गणपती आम्ही बाहेर काढला आणि त्या दिवशी खूप छान झालं. ते आमच्या मंडळाचा कार्यकर्ते अभिजित वाळके, त्यांनी सुरुवातीला ती रील केली तयार. तुळशीबाग मुंबईत लालबाग तर पुण्यात तुळशीबाग आणि सगळं ते आम्ही टाकलं. मग त्यावेळेस खूप छान झालं, रिस्पॉन्स मिळाला. आणि लोकांना पण जरा वेगवेगळं वाटतं की काहीतरी वेगळं द्यावं प्रत्येक वर्षी. अपेक्षा वाढत असतात लोकांच्या. एकमेकांना सहकार्य करून आपण राहिलं पाहिजे. आणि बाप्पा आहेच, त्याचा आशीर्वाद आहे, तो आपल्या त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. यंदाच्या वर्षी असं काही आहे प्लॅन की भक्तांना चरणस्पर्श सुरू होईल का? या सगळ्यांचा आमचा विचार चालू आहे. कारण काय, पुण्यातल्या गणपतीमध्ये कुठलाच असा मानाचे किंवा महत्वाचे, म्हणजे इव्हन आपले श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा की आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, त्याला सुद्धा चरणस्पर्श करता येत नाही. तर आमच्या सगळ्या सहकार्यांच्या मनातून असं आलं की अरे आपल्या गणपती बाप्पाचं चरणस्पर्श करता येईल का. तर आमचं आता नियोजन चालू आहे त्याच्यावरती, परंतु अजून मी आता तर ठामपणे सांगू शकत नाही. परंतु इच्छा तर आहे, कारण महाराष्ट्रातनं भाविक येत असतो बाप्पाच्या ह्याला, आणि त्याला जर त्या चरणावर डोकं ठेवायची संधी मिळाली तर त्याला त्याचं खूप आकृप आणि कारण श्रद्धा असते आणि त्याला ते भाग्य फार मनापासून आवडतं. अरे मी तुळशी बाप्पाच्या चरणावर डोकं ठेवून आलो, म्हणून आम्ही नियोजन करतो आहे. जर शक्य झालं तर नक्की संधी ही आम्ही भाविकांना देऊ की चरणस्पर्श करायची संधी त्यांना देऊ. आणि कुठेतरी त्या मर्यादा असतील ना की मांगल्य जपून, आध्यात्मिक गोष्टी जपून. बेसिकली तोच अडचणीचा मुद्दा आहे. कारण ज्यावेळी तुम्ही गणपतीला स्पर्श करता तेव्हा तुमच्या पायात चप्पल नसावी. म्हणजे इनफॅक्ट असा कोणच भाविक नसतो की तो चप्पल घालून गणपतीच्या पाया पडेल. मग त्या चपलीचं व्यवस्थापन काय होतंय, तुळशीबागेची एक गल्ली आहे जी फ्रॉम गणपतीचा लक्ष्मी रोडकडनं आल्यानंतर त्यांनी कुठेतरी चप्पल काढली पाहिजे. ती चप्पल काढून तो दर्शन करून परत तिथं आला पाहिजे ना, की त्याने इकडे तिकडे गेला तर तो परत तिथं कसं येईल ह्याच्यावरती आमचं. आणि तो जो रस्ता आहे ना तो अगदी 16 फुटाचा रस्ता आहे. मग त्याच्यामध्ये 2 लेन करणं कितपत शक्य आहे, सगळ्या ह्या गोष्टीवर आमचा विचार आहे. कारण काय होतंय, नुसती चरण स्पर्श करायला गेलो ना तर तुम्हाला खोटं सांगत नाही अल्ट्रा ऑफिस पर्यंत लाईन लागेल, परंतु भाविकांची कुठं हेळसाण होतं कामा नाही, त्यांना कुठं त्रास होतं, इझी झालं पाहिजे. कुठं अरे यार मी गेलो राव आणि मग माझी चप्पल इकडं मी तिकडं असं होतं कामा नाही. त्यासाठी आमची सगळी सहकारी प्रयत्न करतायत की त्यांना कसं सुकर होईल. आणि जर ते प्रॅक्टिकली शक्य झालं तर आम्ही ह्या वर्षी ते चरण स्पर्शाचं करूया. आता आपण ग्लोबल गणेशोत्सव आपण साजरा करतोय. जागतिक पातळीवर आपला गणेशोत्सव किती मोठा आहे, भव्य दिव्य आहे, यासाठी आपण प्रयत्न करतो सगळेच. त्यामुळे परदेशी पर्यटक जे येतील तेव्हा त्यांनाही सिस्टीम दिसली पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकानंच पाऊल उचलणं गरजेचं आहे. सर 125 वर्ष आपल्या मंडळाला झालेली आहे. या दरम्यान शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं असेल, गरिबांना मदत करणं असेल, ते तरुण उद्योन्मुख व्यावसायिकांना मदत करण्यासाठी व्यापारी गट्टा, तुळशीबाग व्यापारी गट्टा सुरू केलेला आहे. ह्या सगळ्या संकल्पना सुचतात कशा आणि त्या कशा पद्धतीने पार पाडल्या जातात? आणि या सुचण्याचं कारण काय माहिती का, जेव्हा तुम्ही त्या फील्डमध्ये काम करताना, म्हणजे इनफॅक्ट आपण व्यवसायाकडे लक्ष कमी पण ह्या गोष्टीकडे लक्ष जास्त येतो. त्यामुळे आपण विविध कार्यक्रमात आयोजनात जातो, मी बरेच कार्यक्रम अटेंड करतो, तिथे लक्ष देतो. अरे ऑब्झर्वेशन असतं, अरे काय असा कार्यक्रम केला, हे केलं तर काय होईल, असे आपल्या मनात विचार असतात. वर्तमानपत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. कारण तुमचं ह्याच्यासाठी वाचन फार महत्वाचं असतं. कारण जेव्हा आपण बोलतो तुमचे शब्द आणि ह्या सगळ्या गोष्टी सुचणं, कारण कुठेतरी बातमी क्लिक होत असते. आणि पुणे शहर खरं एवढं सांस्कृतिक शहर आहे ना की तिथं रोज एक चांगला कार्यक्रम असतो. मग त्या कार्यक्रमातला अरे ह्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो, मग तिथं त्यांनी काय केलं होतं, मग आपण हे केलं तर काय होईल, असं सुद्धा विचार होतो. आणि खरं तर तुम्हाला सांगू का, पडद्यामागं कोणीतरी एक युनिव्हर्सिटी होऊन काम करायला लागतं, तसं मी असतो.
पण माझ्या मागे आमचे बरेचसे सगळे माझे सहकारी असतात. मग ते आमची चर्चा, अरे हे केलं तर मग ते काहीतरी सूचना करतात. आणि खरं सांगू का, छोट्या छोट्या कार्यकर्त्याची पण सूचना खूप महत्वाची ठरते. त्यामुळे आमच्या इथे ही विचारांची देवाणघेवाण खूप चांगली असते की एखादा कार्यक्रम धरला तर त्या गोष्टीची चर्चा करणं, मग त्या गोष्टीची थिंक टँक करणं आणि मग त्याचं नियोजन करणं. आणि मग काय होतं, खरं सांगतो गणेश उत्सव हा एकत्रित येण्याचाच उत्सव आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी अभिप्रेत काय केलं, स्वातंत्र्य प्राप्ती हा तर मूळ उद्देश होता, परंतु त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता, त्यानंतर सामाजिक प्रबोधन आणि धर्माचा जागर होणं गरजेचं आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी आम्ही त्या पद्धतीने करतो. कारण धर्माचा उत्सवच आहे, धार्मिक उत्सव त्याला म्हटलं जातं. गणेश उत्सवामध्ये पारंपरिक आरत्या होतात, अभिषेक होतात, तुमच्या सगळ्या गोष्टी चालू असतात. सामाजिक प्रबोधन म्हटलं तर तुम्हाला माहिती, वर्षभर तुळशी मंडळ काम करत असतं, त्याच्यामधनं काहीतरी चांगले मेसेजेस दिले जातात. आणि एकात्मता मी जसं म्हटलं ना की आज आम्ही सगळे जानेवारीपासून बरेच अंशी रोज एकत्र आहे, मंडळाचे सगळे पदाधिकारी. म्हणजे एक परिवार होऊन गेलाय की आम्हाला सकाळी आमचे उपाध्यक्ष आहेत सिनियर नाना कदमांचा रोज 7:30 आज काय म्हणजे आज काय शेड्यूल आहे किंवा आज इकडेच जायचं, त्यांचा रोज 8:30 फोन असतो, ते रात्री 10-10:30 पर्यंत. म्हणजे चर्चा हीच असते. मग गेले वर्षभर आम्ही ह्याच्या फेसमध्येच आहे की त्यांचा फोन येतो मला सकाळी, अरे नितीन आज कुठं जायचंय का, कुणाला भेटायचंय का, काही गोष्टी आहेत का. मग मी सांगतो अरे हो असं असं इकडे जाऊ तिकडे जाऊ. मग ते सगळ्यांना कोऑर्डिनेशन करतात आणि मग आम्ही ज्याला शक्य आहे ते आम्ही सगळेजण जातो. त्यामुळं एकत्र येणं ही कल्पना खूप आहे. कारण काय झालंय, पहिल्यांदा एकत्रित कुटुंब होती, वाडा कल्चर होतं, संस्कृती, त्यामुळे सगळे एकत्र असायचे. जसं एक 15 वर्षामध्ये जरा फ्लॅट 15-20 वर्ष झाली फ्लॅट संस्कृती आली आणि माणसाचं एकटे पण खूप वाढलं, मी आणि माझा परिवार. आणि त्याला दोष देता नाही, कारण ती सगळी परिस्थिती तशी झाली. व्यवसायामधनं नोकरीमधनं त्याला तेवढा वेळ कमी मिळायला लागला, मुलांना अजून फॅमिलीला वेळ देणं तर मग प्राप्त झालं. म्हणजे तुळशीबाग मंडळ काय झाले, आमची फॅमिलीच झाली. कारण परिवारातले सगळे त्याचे सदस्य झाले. त्यामुळं कुठलाही कार्यक्रम असला तरी आमचे सगळे आमचे जेवढे सभासद आहेत ते सगळ्यांचे परिवाराचे सदस्य येतात. त्यामुळे कुठे असं काही वाटत नाही. त्यामुळे तो तुळशीबाग मंडळ हे सगळ्यांचा परिवार झालेला आहे आणि त्या परिवाराच्या माध्यमातून हे काम चालू झालं. त्यामुळं अशी कधी जाणीवच होत नाही की आपण कसा वेळ द्यायचा किंवा काय करायचं. आणि एक ते म्हटलं ना की सगळ्यांना म्हणजे आमच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना अशी इच्छा आहे ह्या वर्षीचं अविस्मरणीय करायचं आपल्याला, आणि सगळे झटतात. कारण हा शेवटी आहे ना गोवर्धन पर्वत आहे. ती श्रीकृष्णाची करणी जरी अशी मी लावली ना तरी त्याला बाकीच्यांनी सगळ्यांनी टेकू दिलेला असतो आणि या सगळ्यांच्या टेकूवरती हा गोवर्धन पर्वत उभा आहे. आणि मी हे नेहमी सांगतो, कारण मला वरच्याने सांगितलं की आपल्या मंडळामध्ये ना श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ. सार्वजनिक शब्द जो आहे ना तो फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. सार्वजनिक म्हणजे काय की सर्वजण एकत्र येऊन त्या मंडळाचं काम केलं जातं. त्यामुळे सर्वांचा सहभाग असणं फार महत्वाचं मला असं वाटतं की अरे त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं. कारण हा उत्सव सगळ्यांचा आहे. आणि ही आम्ही असं म्हणतो म्हणजे मी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये की इव्हेंट मॅनेजमेंट त्याहून नाही. हा इव्हेंट ऑर्गनाईज कसे करायचे हे तुम्हाला शिकायला मिळतं, पण इट इज नॉट अ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अदर दॅन प्रायव्हेट कंपनी, बट ऑल्सो फक्त ही सार्वजनिक गणेश उत्सव. आज मी आहे, माझी जागा उद्या कोणीतरी घेणार आहे, त्याच्या जागी कोणीतरी येणार आहे. मग मी काय 4 गोष्टी ह्यातनं शिकल्या ते मी त्याला कशा चांगल्या पद्धतीने शिकवत आणि त्याच्या पद्धतीने प्रोसेस होईल. कारण तुम्ही बघायला गेलं ना ह्या गणेश उत्सवाने मला खूप शिकवलं. तुम्ही आता मगाशी उल्लेख केला तुळशीबाग व्यापारी कट्टा, तर जसं आपण आज बोलतोय तसं मी आज चितळ्यांबरोबर बोलत होतो, तसं मी आज सौरव गाडगेंबरोबर बोलत होतो, तसं मी आज पुण्यातल्या कृष्णकुमार गोयलांबरोबर बोलत होतो, तसं मी आज आमचे सुकांताचे विजयकुमार मल्ल्यांशी बोलत होतो. म्हणजे असे दिग्गज लोक व्यापारी कट्ट्यावरती. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, माझं काही असलं बॅकग्राऊंड नाहीये, पण ह्या तुळशीबागाचा जो हा लागला ना बॅच तिथनं मला अशी काही हे मिळून दिली ना. आज माझ्याकडे कोणी माझं आर्थिक स्टेटस चेक करत नाही, किती याचे बंगले आणि काय काय नाही, पण समाजातले विविध स्तरातले
सगळ्या क्षेत्रातली, सामाजिक असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, मी जेव्हा तिथं जातो ना आणि मी सांगतो ना मी तुळशीबाग मंडळाकडनं आलो नितीन पंडित, अरे बाबा तुळशीबाग मंडळ म्हटलं की वेलकमच होतं मला, तीच ओळख झाली. आणि हे साध्य जे झालं ते केवळ ह्या तुळशीबाग मंडळामुळे झालं. आणि अशा तुळशीबाग मंडळामुळे अशा लोकांचा सहवास मी असं जसं आपण गप्पा मारतो तसे गप्पा मारतो. आमच्या बऱ्याच मंडळांच्या अध्यक्षांबरोबरचे अनुभव शेअर करायला आले. हळदीचे श्रीकांत शेट्टी असतील, आता पोलीसदादा पालन उत्सवामध्ये खूप सक्रिय झाले, त्यांचं पण विजन खूप चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं. आणि ह्या लोकांमुळे ना मला जवळनं सहवास साधता आला. आणि काय होतं, ह्या सगळ्या लोकांकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं चांगल्या चांगल्या गोष्टी. आणि मी खरंच असं म्हणजे मी मला भाग्यवान समजतो की अरे आपण या तुळशीबाग मंडळाचं काम करतो. आणि एक आनंद पण वाटतो की अरे आत्ता आपण एक वन ऑफ दी पार्ट ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये माझा ह्यात सहभाग आहे. आणि कसं असतं की जेव्हा तुम्ही कार्य करता मग जबाबदारी, मग ह्या गोष्टी ह्या अशा कालांतराने वाढत जातात. आणि तुम्हाला एक सर्टन स्टेजला आहे ना एक अशी मॅच्युरिटी लेवल येते. आणि मग मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना सामावून घेता की अरे नाही, उद्दिष्ट ते असतं. आपण आपल्यातलं मी पण बाजूला ठेवलं ना बरोबर की सगळं होतं. आणि तुम्ही बघायला गेलं ना तर आमचे तर कोणी पण आज अध्यक्ष सुद्धा म्हणजे प्राऊड फिलिंग वाटते की ते कुठेही नावासाठी करत नाही. काय झालं ना, अरे त्या नितीनला बोल, नाही या नितीनशी बोल. मी त्याच्यामध्ये असं म्हणत नाही अरे हा ज्युनियर कार्य किंवा मी सिनियर आहे मग माझं काम होणं महत्वाचं. कारण आज बघायला गेलो ना तर त्यांची त्या बाप्पाविषयी श्रद्धा आहे. म्हणजे आमच्या विनायक कदमांची आई त्या फार चतुर्थीचा उपास फार कडक करायचा, त्यांची ती भक्ती होती तिथं त्या मंदिरामध्ये. विकास करतो कितीतरी वर्ष म्हणजे लहानपण मला वाटतं 40-45 वर्ष आम्ही त्यांचा आदर्श घेऊन करायचो आणि तिथे मंडळात काम करतात. असे अनेक कार्य मी मग असे भाऊ कावऱ्यांचा उल्लेख केला, आमची मोहन साखरे आहे, खटावकर सर अनेक वर्ष कलाकार आणि व्यवस्थापनामध्ये पण त्यांनी खूप वर्ष काम केली. त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे इथं जो येतो ना तो एक आमची खर भावना अशी असते की त्या बाप्पाला शरण जायचं आणि त्याच्यासाठी जो काम करतो ना त्याच्या पाठीशी उभं राहायचं. बाकी तिचं पर्सनली इगो कुणाचं नाही, अरे मग माझं नाव नाही आलं मी नाही करू काय करायचं मग असले कुठलेच आमचे ते विषय नसतात. काम करतो ना तो गणपती बाप्पाचं काम करतो ना त्याच्या पाठीशी सगळेजण उभे राहावं. आणि ही भावना जेव्हा होतो ना आपण असं एकत्रित येतो ना सगळेजण मग त्याचा मला वाटतं रिझल्ट दिसतो. म्हणजे मी खरं आता सांगायची आवश्यकता नाहीये याकरता, परंतु लोकांना रिझल्ट दिसतो. आणि जेव्हा लोक असे म्हणतात ना अरे औषधी तुळशीबाग बाबा जोरात आहे तेव्हा असं मला आनंद होतो, याला आपलं जे काम करतोय ते सार्थक होते बरं का आता. कारण काय असं असतं आपल्याला सक्सेस मिळत गेला ना की मग अजून काम करायची उभारी येते. अरे आपण हा कार्यक्रम सक्सेस झाला, चला अजून चांगलं करतो अजून चांगलं करतो. आणि मग ती आपल्याला खूप मजा वाटते. ही भावना खरंच भारी आहे. खरं तर तुम्ही जे म्हणाला की जसं आपण घरात एक परिवार म्हणून एकत्र येतो आणि खरं तर घर उभंच राहतं की 4 भिंतींनी त्यातल्या 4 माणसांमुळे 4 व्यक्तींमुळे, तसंच सार्वजनिक सर्व जणांनी एकत्र येऊन केलेला हा उत्सव आहे. तर जसं हा सार्वजनिक गणेशोत्सव श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सगळा जो काही डोलारा आहे तर त्या परिवारातल्या काही सदस्यांना मी इथे आमंत्रित करू इच्छितो, त्यांच्याशी गप्पा मारूयात. मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पवार सर, उपाध्यक्ष विनायक कदम सर यांनाही मी इथे आमंत्रित करतो. मंडळी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार सर आणि उपाध्यक्ष विनायक कदम सर आता आपल्यासोबत आलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. सर, आमच्या मगाच्या बोलण्यातनं एक ओघाओघात एक विषय आलाही, तो म्हणजे ज्यावेळी मूर्ती आपली भव्य करायची होती आणि आपला सगळा डोलारा वाढत होता त्यावेळी एक महत्त्वाचा विषय आला, तो म्हणजे निधीचा. पहिला प्रश्न तो येतो की निधी आणि इतकी वर्गणी आपल्याकडे गोळा होईल का. तर हे सगळं आर्थिक गणित जे आहे ते कसं बसवता तुम्ही, किंवा त्यासाठी कोणाचा तुम्हाला एक खंबीरपणे असं सपोर्ट झालेला आहे का? प्रश्न फार सुंदर आहे. मंडळ जर चालवायचं असेल, कुठलंही मंडळ लहान असो मोठा असो, त्याचा पहिला
कणा जो असतो तो आर्थिक कणा असतो. आणि सरांनी ज्या वेळेला मूर्ती बनवायला सुरुवात केली किंवा मूर्ती बनवायची तयारी दाखवली त्यावेळेला पैशाची अडचणी 100% होती. आणि त्यामध्ये आम्ही सर्व दत्ताभाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्न करून पैसे आणले. पण एक महत्त्वाची बाब होती की आपला तुळशीबाग मंडळ हे बाजारपेठेत होतं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर पैशाची कमतरता नव्हती. फक्त आत्ताचा पैशाचा ओघ आणि त्यावेळेचा पैशाचा ओघ आणि त्यावेळेचा गणपतीचा खर्चाचा ओघ हा त्यावेळेला खूप असा नव्हता. बरं, काका खटावकरांचं आर्टिस्ट असल्यामुळे त्यांचे संपर्क सगळीकडे होते. त्यांना सढळ हाताने काही लोक मदत करत होती की बाबा हा गणेश उत्सवाचा कार्यकर्ता किंवा आर्टिस्ट खटावकर, त्यामुळं त्यांना म्हणजे पैसे मागणं विचारत नव्हतं की बाबा हे घेऊन जा, काय तुम्हाला पाहिजे ते घेऊन जा, बघूया नंतर पैशाचं. म्हणजे त्यांचा एक तो बाजारपेठेत जो एक आर्टिस्ट म्हणून आणि दबदबा किंवा एक प्रेम म्हणून लोक त्यांना सढळ हातात देत होते. त्यामुळे त्या 88च्या काळामध्ये तसा पैशाचे अडचण तशी आली नाही. आणि ते पण त्या पद्धतीनं होते की त्यांना माहीत होतं की आज आपल्याला ह्याला खर्च होणार आहे. त्यावेळेचं जे मटेरियल होतं म्हणजे ह्याच्यामध्ये बनवलेला तो गणपती फायबर ग्लासमध्ये, ते फायबर ग्लास त्यांनाही माहीत होतं की किती महाग आहे. पण त्या पद्धतीने त्यांनी नियोजन करून त्या लोकांना जवळ करून त्यांच्याकडनं ते मटेरियल घेऊन पहिलं त्यांनी साध्य केलं की गणपती बाप्पा तयार करणं, मूर्ती त्यांनी तयार केली. मग काय असेल ते पैशाचं हे करू किंवा त्यांनी ते पैशाचं मंडळ होतं, कार्यकर्ते होते. आता बघायला गेलं तर आता आमची 3री पिढी, माझे वडीलसुद्धा त्यावेळेला मोठे कार्यकर्ते, दत्तोबा वाळके होते, वसंतराव पवार होते, गणपतराव पवार होते, हे सगळे मोठी मंडळी. त्यावेळेला अगदी मोजकी मंडळी होती त्या तुळशीबागेच्या भागात होता. पण त्यांनी ह्या सगळ्यांना जसं आत्तापर्यंत मी सांगितलं की अध्यक्षांना साथ करणं, अध्यक्षांना हे करणं, पदाची कुठली अपेक्षा न करता आपलं तुळशीबाग मंडळ कसं मोठं करता येईल किंवा मानाचा गणपतीचा हा म्हणजे हा खरंच एक महत्त्वाचा भाग होता की तुळशीबागेला एक मोठा मान होता. त्यामुळे मान असल्यामुळे आम्हाला काही काळजीच नव्हती. म्हणजे त्यावेळेला पद भाग न घेता प्रत्येकजण त्यावेळेला मदत करतो, हा महत्त्वाचा भाग होता. कुणाला पदाची त्या म्हणजे आमच्या वडिलांपासून सांगतो किंवा वाळक्यांपासून सांगतो, कुणाला पदाचं असंही नव्हतं, फक्त या देवासाठी करायचं हे एक. आणि ते आता 3ऱ्या पिढीपर्यंत ते झालं. आता आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला म्हटलं की बाबा तू हे नको आम्हाला पदाचा भाग नाही, मग एक व्यवस्थापनेचा भाग आहे बाबा, आज तुळशीबाग मंडळ ट्रस्ट आहे, मग त्याला एक विश्वस्त असता पाहिजे. मग ते आम्हाला कळायला लागतं की अरे हो हे विश्वस्त, मग त्याला हिशोब वगैरे असा आहे. त्यामुळं निधीला काही हे प्रॉब्लेम होतो. आणि आता वर्गणीचा म्हणजे कसं आहे, वर्गणी तुम्हाला सांगतो, वर्गणीचा छोटासाच किस्सा की तुळशीबागेवर वर्गणीचं प्रेम करणारी एवढी लोक होती, आज आम्ही तिघांनी पाहिलेलं की तुम्ही समजा एक व्यापारी आहात आणि सगळ्या मंडळाची वर्गणी गेली तरी पण अरे तुळशीबागचे कार्यकर्ते अजून आले नाही, बस माझी किती एकवत, तर तुम्ही त्या वहीत वर्गणी ठेवायची तुळशीबाग. अरे तुळशीबागेचे कोण आलंच नाही, येऊ दे येतील ते केव्हा तरी, म्हणजे ते 51 रुपये तुम्ही त्यावेळेला आले हे बाबा घेतो तुम्ही काढून ठेवलं. म्हणजे एवढं प्रेम लोकांचं. आता ते वर्गणीचं 4 शून्यात रूपांतर झालं, पण त्यावेळेला 51, 101 म्हणजे देणारे वर्गणीदार आम्ही खूप मोठे म्हणा, अरे त्यांनी 101 दिले म्हणजे आम्ही अगदी गंधराज हॉटेलपर्यंत वर्गणी राहायचो त्यावेळेला. म्हणजे तुळशीबाग तो गंधराज म्हणजे हिंदवीचे त्यावेळेला आम्ही कबड्डी खेळायचो तिघही. त्यामुळे आमचा जो संपर्क वाटत गेला. सुरेश जावळकर त्यावेळेला अध्यक्ष होते नाचोबाचे, मग चला मग आमच्यापर्यंत या, मग ते आम्हाला म्हणाले मग तुमच्या ह्याच्यातनं आम्हाला 5-5 रुपये द्या. मग अशा तो वर्गणीची देवाणघेवाण झाली. त्यामुळे वर्गणी हा विषय चांगला. आणि तुम्हाला सांगतो कालच एक आमचा किस्सा होता, एक कोल्हापूरची 2 मंडळी होती, आम्ही वर्गणी करताना साई होता आमचा चक्कर होता, तर काय अशी पोरं होती तुमच्यासारखी, तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं बरं का की हे सगळ्यांनी सिनियर का हो काका म्हटलं हो वर्गणी, मला हे भारी म्हटलं ही वर्गणी अशी आम्हाला आता बघायला मिळत नाही. तर त्यांनी एवढं दिलखुश होऊन त्यांनी 200 रुपये वर्गणी आम्हाला लगेच तिथं जागा दिली. म्हणजे आम्ही कोल्हापूरचे आहोत आणि फार बरं वाटलं की तुम्ही मानाच्या गणपतीची म्हटलं आम्ही ही परंपरा शेवटपर्यंत सोडणार नाही. जी वर्गणी आहे ती वर्गणी चालू ठेवा, परंपरा वर्गणीची मोडायची. कारण त्यातला जो मान असतो त्यातली ती महती असते. अरे या गणपतीला माझे 51 रुपये बरं का, या मंडळाला माझे 5,000 रुपये, हे त्याला एक आनंद वाटतो. त्यामुळे वर्गणी हा विषय फार महत्त्वाचा. आणि आम्ही दर वर्षात एवढ्या वर्ष आम्ही तिघही काढतो, पण अजून आम्हाला काही तसा कंटाळा नाही. लोक विचारतात अरे आले ना अजून त्रिमूर्ती तुमची वर्गणीला आमच्याकडं, असं एक हे मी वर्गणीतून मला अजून म्हणजे अजून कंटाळा नाही आला की पुढं म्हणतात नाना तुम्ही नका येऊ आता,
आता आम्ही तयार झालो. पण ते मला यावंसं वाटतं की चला बरं वाटतं. एक चेहरा बघितला जातो, एक दुकानदार जो वयस्कर झाला असतो, ही पोरं नवीन असतात आणि भीती काय वाटते एखाद्या कुठंतरी गालबोट लागून येणार वर्गाने तुला कळत नाही का अशी काही एखादा मन तिथं थांबवण्यासाठी की जात असतं की बाबा आपलाच मानाचा गणपती कुठं गालबोट लागतात नाही, कोणी म्हणायला नको अरे बघा हे कशी पोरं मानल्या गेली, पूर्वी कशी लोक होती. हा याच्यासाठी मी खरं एक सिनियर म्हणून किंवा ज्येष्ठ म्हणून जातात. मला आनंद वाटतो या वर्गणीतून सार्वजनिक सहभागातून उत्सव खऱ्या अर्थानं उभा राहतो आणि तरच एकता टिकून राहते अखंडितपणे. सर तुमच्याकडे येतो. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना फक्त पुरुष मंडळीच नाही तर एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे महिला मंडळ, स्त्री शक्ती, त्यांचाही हातभार खूप महत्त्वाचा असतो. आपल्या मंडळात महिलांचा समावेश कसा आहे, तो कशा पद्धतीने करून घेतला आणि ते कसे कार्य पार पाडतात? गेले 20-25 वर्ष झाले. पहिला आमच्याकडं गुलाल चालायचा, गुलाल बंद झाला, महिलांचा सहभाग वाढायला लागला. पहिल्या महिला 10-15 यायला लागल्या, मग 20-25 झाल्या, 25च्या 50 झाल्या, 50च्या आता नाही म्हटलं तरी आमच्याकडं 300 ते 400 नुसत्या महिला असतात मिरवणुकीला. आणि नुसत्या मिरवणुकीला नसून गणपती 10 दिवसात मंडळाच्या बाबतीत कामं करायलाही महिला मंडळ असतं. एवढं महिलांचा सहभाग वाढला. कारण की आपल्या इथं महिलांचीच बाजारपेठ असल्यामुळं, महिला असल्यामुळं ते त्यांना आणखीन उत्साहाने आणि तेवढ्यासाठी आम्ही एक दिवस महिलांचा ठेवला आहे. त्या दिवशी गणपती सगळं महिलांनीच करायचं. कोण पाहुणे आले त्यांचा सत्कार, तिथली साफसफाई वगैरे सगळे महिलांनी करायची. पाहुणे पण खुश होतात की बाबा एक दिवस बाहेरच्या महिला पण येतात त्या दिवशी, बाहेर गेलेल्या, लग्न होऊन गेलेल्या त्या पण त्या दिवशी सगळे एकत्र येतात. वा, म्हणजे माहेरपणाला येतात, माहेरपणाला आणि बाप्पाची सेवा करून जातात. बाप्पाचा आशीर्वाद खरंच त्यांच्या डोईवर आहेच, आशीर्वादाचा हात. आणि महिलांचा असाच सहभाग प्रत्येक ठिकाणी वाढला पाहिजे तर आपण स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थानं आदर करू. सर, एक असतं की नातं वर्षानुवर्ष, आता 125 वर्ष झालेली आहेत आपल्या याला, तर माणसं जोडली जातात, नाती जोडली जातात, घट्ट होत जातात. जसं कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओजसोबतही आपलं श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचं नातं आहे घट्ट. तर ही जी घट्ट नाती जोडली गेलेली आहेत इतक्या वर्षांमध्ये, तर ही नाती, त्यांचा सहभाग हा आपल्या सगळ्या कार्यामध्ये गणेशोत्सवात कशा पद्धतीने दिसून येतो? फक्त एक मध्ये सांगतो, जसं आता अध्यक्षांनी सांगितलं ना की महिला तुळशीबागेमध्ये जोडल्या गेल्या आमच्या उत्सवामध्ये. तर पूर्वी आम्ही ना जो रथ करायचो ना मिरवणुकीचा, तर तो रथ सगळ्या आमच्या महिला घेऊन जायच्या. आणि ते खूप असं लोकांना, कारण त्या महिला सगळ्या अख्खा तो रथ मंडईपासून अलका टॉकीजपर्यंत सगळ्या महिला घेऊन जायच्या आणि ते खूप आकर्षणाचं होतं. आणि त्या बाप्पाला आपण, आता तुम्ही पाहिलं असेल जगन्नाथची यात्रा होती आणि तो रथ ते भाविक ओढण्यासाठी लाखो लोक जातात. तसं ते गणपतीमध्ये म्हणजे महिलांची, जसं अध्यक्षांनी सांगितलं, तर ती एक जोड करतो की ते महिलांची सुरुवात जी आमची ते तो रथ मिरवणुकीचा घेऊन जाण्यापर्यंत झाली. कारण त्यावेळेस काय झालं होतं की पूर्वीच्या काळी हे आत्ता आले ट्रॅक्टर वगैरे, तेव्हा रथाला आपले हेच असायचे, बैलच असायचे. परंतु मुक्या पानांचा वापर नको म्हणून अशी कल्पना आल्यानंतर मग करायचं काय, मग तेव्हा महिला आमच्या पुढे आल्या आणि मग त्या महिलांनी तो रथ ओढायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणेश उत्सवात जसं त्यांनी सांगितलं की एक दिवस महिलांचं करतो, तर आम्ही महिलांचा, स्त्री शक्तीचा सन्मानसुद्धा करतो. आम्ही विविध क्षेत्रातल्या अग्रगण्य महिलांचा, पुणे शहरामध्ये ज्या काम करतात विविध, त्या महिलांचा सन्मान आम्ही आपल्या गणपतीच्या इथं करतो. कारण तुळशीबाग आणि महिला यांचं एक अतूट नातं आहे आणि त्या नात्यातनं ह्या गोष्टी सगळ्या घडतात. आणि जसं आत्ता मगाशी विनायकरावांनी सांगितलं की आमचं विश्वस्त मंडळ आलं, तर त्या विश्वस्त मंडळासुद्धा आम्ही आमच्या इथं की जे परंपरागत घराणं आहे वाळके, की ह्या मंडळाची सेवा करतात, तर त्या घराण्यातल्या श्रीमती अभिनेत्री वाळके यांनासुद्धा ह्यावर्षी विश्वस्त मंडळावरती आम्ही सहभागी करून घेतले. त्यामुळं महिला आणि तुळशीबाग मंडळ यांचं अतूट नातं आहे आणि त्यांच्या पुढाकारानं गेले 2-3 वर्ष ते पुढाकार घेऊन ह्या गणपती मंडळामध्ये महिलांचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीने वाढवतात
जसं आत्ता अध्यक्षांनी सांगितलं की मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या खूप चांगल्या पद्धतीने आली आणि ह्याला एकमेव कारण असं आहे की आपली जी परंपरा आणि संस्कृती आपण टिकवायचं. पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला येतात आणि त्यांना तिथं येणं सुरक्षित वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आम्ही प्रायोरिटी महिलांच्या सुरक्षितेला देतो आणि आमच्या नानांचा काय आग्रह असतो की त्यांना व्यवस्थित आणा, त्यांचं सगळे मिरवणुकीमध्ये कुठलाही त्रास होता कामा नये, पाण्याची व्यवस्था, खायची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये करतो. त्यामुळं तुळशीबागेच्या मिरवणुकीला एक चांगलं महत्त्व प्राप्त झाले की अरे हा महिलांचा सहभाग खूप असतो. आता मी एक शेवटाकडे येतो, ते म्हणजे ग्लोबल गणेश फेस्टिवल आपण खरं तर हा साजरा करतोय. आपला गणेशोत्सव ग्लोबल लेवलला आपण घेऊन जातोय. परदेशी पर्यटकांना आपण आकर्षित करतोय आता की बाबा आमचा गणेशोत्सव किती महत्त्वाचा आहे, आमची संस्कृती, आमची परंपरा, आमची कला, हे सगळं पाहायला या, आमच्यातली एकता पाहायला या. परदेशी पर्यटकांचा हा ओढा त्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्या उत्सवाकडे, तर आपण असं कोणता इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन्स आपल्या मंडळानं करून ठेवलेलं आहेत का, खास परदेशी पर्यटकांसाठी? खरं तर तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं आकर्षित आपण करायचा काही विषयच येत नाही, कारण आपला उत्सव एवढा मोठा झाला आहे ना, तो ऑलरेडी तिथे ॲट्रॅक्टिव्हच आहे. म्हणजे परदेशामध्ये आता काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला खूप डेव्हलप करायला लागेल. आता त्या लेवलवरती काय होतं, म्हणजे 2-3 वर्ष झाली आम्ही महाराष्ट्र टुरिझम कॉर्पोरेशन जे आहे, म्हणजे महाराष्ट्र पर्यटन मंडळ, यांच्याबरोबर आमचं एक टायप आहे की त्यांच्याकडनं जे काही देशी विदेशी पर्यटक येतात तर त्यांना दर्शनाची व्यवस्थित सोय करणं, त्यांना गणपतीच्या इथं व्यवस्थित घेऊन जाणं, तर ह्या गोष्टी आम्ही प्रायोरिटी करतो. कारण ती लोकं ज्यावेळेस आली तर त्यावेळेस डायरेक्ट त्यांना कुठेही रांगेत न थांबता कसं दर्शन होईल. काय आहे हेतू म्हणजे काय माहिती का, त्या लोकांना आपल्या संस्कृतीचं ॲट्रॅक्शन झालं पाहिजे, ना की बाकी गोष्टींचं झालं पाहिजे. तर ह्यासाठी तुळशीबाग मंडळ कायम प्रयत्न करतं. आम्ही ह्या वर्षी जवळजवळ दुबईमध्ये आपली गणपतीची मूर्ती जाते आहे. ह्या वर्षी जाते आहे दुबईत, स्पेनमध्ये जाते आहे. गेले 2-3 वर्ष जर्मनीमध्ये गणपती आपण पाठवतो. तर तिथले जी महाराष्ट्र मंडळं आहेत ना, तर ती महाराष्ट्र मंडळं आपला गणेशोत्सव साजरा करतात आणि मग तिथं केल्यानंतर तिथले अरे हे काय आहे, अरे हे तर आपण काय म्हणू तेवढं थोडंसं हे छोट्या प्रमाणात आहे, ह्याचा फार मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये पुण्यात असतो. अरे प्रतिकृती तिकडे. येस. मग त्यांना तिथे अरे मग ते अट्रॅक्शन होतं ना. आणि खरं तर ह्याला ग्लोबल हा झालाच पाहिजे. आणि सांगायला आनंद वाटतो, आमच्या भागातले आपले आमदार हेमंत भाऊ रासने, म्हणजे ते खरं तर गणेश मंडळाचे कार्यकर्तेच म्हटले पाहिजे आणि आता आमदार पण झाले, त्यांनी या उत्सवाला राज्योत्सव म्हणून विधानसभेमध्ये मान्यता मिळवण्याचा ठराव मांडला. आणि आदरणीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी सगळ्यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. त्यांनी काय होईल, आणि नुसती मान्यता दिली नाही तर आय थिंक सो 600 करोड रुपये सँक्शन केले. आता हे 600 करोड रुपये म्हणजे बिग अमाऊंट आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईमध्येच हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे जास्तीत जास्त फंड्स पुण्यात आणि महाराष्ट्रात येणार. म्हणजे हा उपयोग कुठे होईल, जे तुम्ही आता ग्लोबल गणेशोत्सव म्हणताना काय होतं आहे, ग्लोबल गणेशोत्सव म्हणजे काय की आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं. उद्या एखादा पर्यटक जर एअरपोर्टवरनं बाहेर आल्यानंतर जर आपली म्युरल्स लावलेली आहेत, अरे पुण्यातले मानाचे गणपती, अरे मग इथं जायचं कसं, त्याचं मॅपिंग, त्याचं हेल्प डेस्क, तिथं एक माहिती कक्ष आला पाहिजे. काय होते, आपली प्रतिमा जी असते ना, कोणी पण टुरिझम जाऊ दे, मी जेव्हा देशात जातो परदेशात, तर तिथले जे एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, आणि आपण काही खूप सिटी फिरत नाही, पण हे त्याच्यावरनं आपण एक अंदाज बांधतो, अरे हे शहर कसं असेल. त्यामुळं आपण जर ग्लोबल गणेशोत्सव ज्यावेळेस म्हणतो आहे त्यावेळेस आपल्या माध्यमातून मला सरकार असेल किंवा ह्यामध्ये जे इनिशिएटिव्ह घेत आहे, जर आपण बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट्स असेल, इथं जर आपण माहिती कक्ष उभं केले तर येणाऱ्या पर्यटकांना खूप सुकर होईल. पॅम्पलेट्स केले, पुण्यामध्ये गणेशोत्सव कसे, कुठले कुठले मानाचे गणपती आहेत, मग त्यांना जायचं कसं, तुम्ही कुठे इथं हेल्प घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, कारण हा पुण्याचा गणेशोत्सव आहे. एक शेवटचं बाप्पाकडे मागणं काय, प्रार्थना मागणं मी आत्ता तेच, काय होतं, काही गोष्टी अशा होतात ना की हा गणेशोत्सव आहे ना, आता रिपिटेशन होतं त्याच्यामध्ये, पण ते मुद्दे मला बोलणं फार महत्त्वाचं वाटतं. कारण ह्या उत्सवाचा जो आहे ना, ह्या उत्सव हा
3 गोष्टींवरती, एक तर राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रबोधन आणि धार्मिक उत्सव. म्हणजे लोकमान्यांना असं म्हटलं जातं की घरातला गणपती त्यांनी रस्त्यावरती आणला, तर त्यांची कारणं त्यावेळेची अनेक असू शकतील, परंतु मला आत्ताचं महत्त्वाचं काय वाटतं की एकात्मता तर आहेच आहे, सामाजिक प्रबोधन आहे, परंतु आत्ता थोडंसं काय चाललं आहे की ह्याला इव्हेंटचं स्वरूप आलं आहे ना. जशी तरुणाई स्पीकरच्या तालावरती नाचती, आणि नाचण्याबद्दल माझं मत नाही आहे, नाचायला मला पण खूप आवडतं, परंतु कुठल्या गाण्यांवर नाचायचं आणि कशा आविर्भावात नाचायचं ह्याला आपण मर्यादा ठरवून ठेवलेल्या असतात. तर माझं एकच सांगणं आहे की हा उत्सव धार्मिक पद्धतीने साजरा व्हावा, ह्याच्यामध्ये कुठलीही अश्लील गाणी नसावीत. आमच्या मंडळाचे खरं म्हणजे पुणे शहराचेच गणेशोत्सवाचे आधारस्तंभ आहेत पुनीतदादा बालन, तर त्यांनी यावेळेस एक चांगला निर्णय घेतला, धोरणात्मक निर्णय घेतला की जी मंडळं DJ लावतील आणि अश्लील गाणी लावतील त्यांना मी जाहिराती स्वरूपात मदत करणार नाही. आणि तो खरंच चांगला निर्णय होता, कारण त्याचा हेतू काय आहे की आता तुम्ही मगाशी बोललात की ग्लोबल गणेशोत्सव करतो आहे, आता त्याच्यामध्ये विषय असा येतो, समजा उद्या पर्यटक इथं बघायला आले, बरोबर आहे, आणि पर्यटकांना, विदेशी पर्यटकांना जर आपण एक मिरवणूक चालली आहे XYZ मंडळाची आणि त्या DJवरती ती तरुणाई वेगवेगळ्या आविर्भावात नाचती विचित्र पद्धतीने, तर ते काय म्हणतील, अरे हे आमच्या इथं आम्ही रोज करतो, फक्त आम्ही इंडोर करतो, तुम्ही आउटडोर करताय. मग आपण त्या पर्यटकांना हे दाखवायचं, पायंडा पडला हे दाखवायचं का? पण त्या पर्यटकांना जर आपण आपली जी ताकद आहे त्याला आपण काय म्हणूयात, धार्मिक ताकद आहे, भारत सहिष्णुता देश आहे आणि ती जी ताकद आहे ती ताकद आपल्याला त्यांना दाखवलं पाहिजे. आता तुम्ही बघा, योगाचा प्रचार हा आपला आहे, योग आता योग आपला आहे, तर ते परदेशातली लोक किती योगाचं हे झालं की यार योगाचे इफेक्ट काय, तर मग ही संस्कृती काय दाखवलं पाहिजे आपण, तर ही धार्मिकता दाखवली पाहिजे ना. अरे आमच्या इथं हे होतं, आमच्या इथं ह्या गोष्टी होतात, आमच्या इथं ह्या देवाला देव म्हणजे ह्या मूर्तीला देव मानलं जातं, इथं सगळे नतमस्तक होतात, आणि ही इज द पॉवर, हे सगळं ही सृष्टी हलवणारा तो आहे, ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या मंडळांनी थोडा विचार करावा आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा. उत्सव आपला आहे, 10 दिवसाचा आहे, परंतु त्याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे एका वाक्यात तुम्हाला सांगू का, उत्सवामध्ये जल्लोष पाहिजे, हैदोस नको. वा. तर ह्या गोष्टी जे घडल्या पाहिजेत ना. आता काय होतं माहिती का, आता मी हे बोललो की अरे ह्यांना काय होतंय, हे मानाचे गणपती, थोडंसं असं बोललं जातं. आणि हे बघा, गणपती सगळ्यांचाच गणपती सगळ्यांना भावणारा असतो, त्यामुळं मी कधी म्हणत नाही की अरे हा गणपती काय, परंतु त्याचा आपण जे काही उत्सव साजरा करतो ना त्याचं भान सगळ्यांनी ठेवावं. आणि ह्या आपल्या, कारण आज तुम्ही मला सांगा, वाजत गाजत झालं पाहिजे तर द्यायलाच पाहिजे, कारण भारतीय संस्कृती ती आहे. तुम्ही गावात जरी गेला, छबिना जरी निघाला तरी तो वाजत गाजत निघतो, ग्रामदैवताची मिरवणूक निघली तरी ती वाजत गाजत निघते. मग आमच्या बाप्पाची मिरवणूक वाजत गाजतच निघली पाहिजे, परंतु त्या वाजत गाजत निघताना त्याच्यामध्ये कुठला हिडीसपणा नको, त्याच्यामध्ये कुठला अश्लील भाव नको, त्याच्यामध्ये धार्मिकता, पवित्रता ह्या गोष्टी जर असल्या तर हा पुण्याचा गणेशोत्सव ग्लोबल तर आहेच आहे, परंतु तो अजून लोकांपर्यंत पोहोचायला मला वाटतं काही होणार नाही. त्यामुळं ह्या सगळ्या मंडळांनी त्या गोष्टीचा नक्की विचार करावा, असं मला आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं. सर, आपलं काय मागणं बाप्पाकडे? बाप्पाकडे मागणं काय, बाप्पा त्याचं तर सगळं घडवून घेतो, काही आपल्याला करावं लागत नाही. त्याला माहिती आहे आपला उत्सव आहे, आपलं आहे, तो सगळं घडवून घेतो आणि ते आपल्याकडनं घडतं. बाकी काही नसतं, आपण काही ते करत नसतो, तो घडवून घेतो. अरे आपण फक्त निमित्त आहे, करता करीता तो आहे. अगदी त्याला जसं पाहिजे तसं तो करून घेतो. अगदी एवढंच मागणं. म्हणजे खूप छान वाटलं सरांची गप्पा मारून. श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत आपण खऱ्या अर्थानं गप्पा मारलेल्या आहेत. 125 वर्षांची अविरत परंपरा जाणून घेतलेली आहे. आणि गणरायाचरणी कधीही कुठलाही दुजाभाव, मतभेद, भेदाभेद अजिबात नसतात. आणि तुळशीबागेचा उत्सव हा जनमानसांचा, जनसामान्यांचा उत्सव आहे. हा उत्सव महिलांचा आहे. हा उत्सव आपल्या साऱ्यांचा आहे. तर या नोटवर मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आणि सर, धन्यवाद, तुम्ही आलात. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रेझेंट्स उत्सव आणि मी सीझन 2 स्पॉन्सर्ड बाय ग्लोबल गणेश फेस्टिवल. असोसिएट अँड गिफ्टिंग स्पॉन्सर तिकडम. स्टेप इन टू स्टाईल, वन टिक ॲट अ टाइम. स्टुडिओ पार्टनर सार्थ प्रोडक्शन्स. कॅमेरा इक्विपमेंट पार्टनर युगांतर स्टुडिओज. उत्सव आणि मी क्रिएटेड बाय कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज.